हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आय एस. माझं नाव मंगेश कुलकर्णी. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण MPSC कंबाइंड 2024-25 ही जी बॅच आहे ही लॉन्च करतो आहोत आणि त्या अनुषंगाने आज आपण इथे भेटायला आलेलो आहोत. एकतर परीक्षा जर आपण सिलॅबस जर बघितला, स्पेशली आपण आता या पूर्ण सेशनमध्ये भूगोलाबद्दल चर्चा करतोय, पण आपल्या इन्स्टिट्यूटमधल्या वेगवेगळ्या फॅकल्टी येऊन आपल्यासमोर एक ॲनालिसिस मांडणार आहेत आणि त्या पद्धतीने आपण मग एक्झॅक्टली आपला अप्रोच कसा असला पाहिजे या परीक्षेसाठी त्याबद्दल आपण तिथे चर्चा करणार आहोत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण भूगोलाची चर्चा करणार आहोत की एक्झॅक्टली भूगोलाचा सिलॅबस काय आहे, त्यानंतर त्या सिलॅबसला टॅकल करण्यासाठी काय करावं लागेल किंवा कशा प्रकारचे प्रश्न मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो याबद्दलची सगळी चर्चा आपल्याला या सेशनमध्ये करायची आहे. तर आपण सुरू करू. सगळ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून ज्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला त्या चॅनल्सवरती वेळोवेळी मिळत राहतील आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स पण बघायला मिळतील. सो तिथे कॉन्टॅक्ट करूनही तुम्ही या बॅचबद्दलची माहिती घेऊ शकता. तर सगळ्यात पहिले आपला हा जो विषय आहे भूगोल, तर ही जी बॅच असणार आहे यामध्ये नेमकं भूगोल या विषयासंदर्भात जर आपण बोलायचं झालं तर एक्झॅक्टली काय मिळणार आहे, काय एक्झॅक्टली आपल्याला या बॅचमधून मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले तर कोणत्याही परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर अभ्यासक्रम. तर या अभ्यासक्रमामध्ये जो सिलॅबस त्यांनी दिलेला आहे त्या सिलॅबसमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती डिटेल्ड इन्फॉर्मेशन, डिटेल्ड कॉन्सेप्ट क्लॅरिटी तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. भूगोलाच्या अभ्यासक्रमातील सर्व मुद्दे फॅक्च्युअल डिटेल्ससह तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर केले जातील. त्यासोबतच ज्या नोट्स असणार आहेत त्या रेडी टू रिवाइज टाईपच्या नोट्स असतील, म्हणजे त्यावरती अजून पुन्हा तुम्हाला वेगळं काही काम करायची गरज पडणार नाही. तसंच भूगोलाची तयारी करायची म्हटलं तर नकाशा खूप महत्त्वाचा आहे. तर नकाशाचा वापर नेमका कसा केला जातो, परीक्षेमध्ये नकाशावर आधारित कसे प्रश्न येतात, त्या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला क्लिअर करून दिल्या जातील किंवा नेमका वापर कसा करायचा नकाशाचा. त्यानंतर पूर्ण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच राहणार, ज्यामध्ये तुम्हाला एकतर फॅक्ट्स प्लस गोष्टी लक्षात ठेवाव्या पण लागतील काही, तर त्याचं लॉजिक काय असलं पाहिजे किंवा एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी काय लॉजिक वापरता येऊ शकेल. सो या पद्धतीने एक्झाम ओरिएंटेड अप्रोचनी हे सगळं कव्हर केलं जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचं बट सगळ्यात महत्त्वाचं, सोप्या भाषेत भूगोलाच्या मूलभूत संकल्पना समजून दिल्या जातील. कारण हे खूप महत्त्वाचं होतं, कारण ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या जर व्यवस्थित कळल्या नाही आणि त्या ऐन वेळेस परीक्षेमध्ये जर लक्षात नाही आल्या तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सोप्या भाषेमध्ये भूगोलाच्या मूलभूत संकल्पना तिथे कव्हर करून दिल्या जातील. आता पुढे आपण येऊ. पुढचा जो भाग आहे यामध्ये एक तर महत्त्वाचा पार्ट येतो भूगोलाचा अभ्यासक्रम काय आहे, म्हणजे या परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम MPSCने काय दिलेला आहे. तर अभ्यासक्रमामध्ये जे ठळक मुद्दे आहेत, पहिलंच वाक्य ते काय येते, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल जो आहे त्यावरती खूप जास्त फोकस यामध्ये करावा लागणार आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. मग काय म्हणलं अजून त्यांनी, तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह बाकी मग आपल्याला मग आता त्यांनी फिजिकल जॉग्रफीचे कॉन्सेप्ट सिलॅबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. मग महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विविध भौगोलिक विभाग, त्यानंतर हवामान, अक्षांश, रेखांश या गोष्टी त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. मग इथपर्यंत जे त्यांनी दिलेलं आहे, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, याला आपण म्हणू शकतो की प्राकृतिक भूगोल जो असतो, जनरल फिजिकल जॉग्रफी, प्राकृतिक भूगोल. सो हा तुमचा प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे, जनरल फिजिकल जॉग्रफी. त्यानंतर मग महाराष्ट्रातील काय काय दिलेलं आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, त्यानंतर पर्जन्यमान, त्यानंतर प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे आणि इत्यादी लिहिलेलं आहे. म्हणजे यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला जोडाव्या लागतील. इत्यादी हा शब्द त्यांनी तिथे वापरलेला आहे. तर हा तुमचा सिलॅबस आहे, टायटलमध्ये दिलेला आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. आता या विषयामधून जर प्रश्न आपण बघितले जवळपास 15 प्रश्न राहतात. मागच्या काही 1-2 वर्षामध्ये थोडे आकडे कमी आपल्याला दिसू शकतात, बट जवळपास 15 प्रश्न राहतात.
आणि त्या 15 प्रश्नांपैकी जवळपास 12 ते 13 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतात. सो एक्झॅक्टली प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये त्याचं एक आपण ॲनालिसिस इथे आता बघू. पहिले तर हा झाला तुमचा सिलॅबस. पुन्हा एकदा वाचून घेऊ. सिलॅबस खूप महत्त्वाचा राहणार आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, त्यासोबतच महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. सो हा तुमचा झाला सिलॅबस. आता आपण 2018 पासून 2023 पर्यंत नेमके कशा पद्धतीने प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले गेले त्याबद्दलचं एक ॲनालिसिस इथे बघू. टोटल आता इथे 2018चा पेपर जर आपण बघितला, 2018चा पेपर, तर त्यामध्ये टोटल 15 प्रश्न आपल्याला ह्या टॉपिकमधून, या सब्जेक्टमधून बघायला मिळतात. 15 प्रश्न आहेत. आता या 15 प्रश्नापैकी आपल्याला 11 प्रश्न असे आहेत की जे महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्राची जॉग्रफी आहे, त्यावरती 11 प्रश्न आपल्याला टू दी पॉईंट डायरेक्ट बघायला मिळतात. त्यानंतर हे अगेन वेगवेगळ्या ॲनालिसिसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे होऊ शकते. बट इथे जेव्हा हे पूर्ण टॉपिक्स जेव्हा सेग्रिगेट करत होतो मी त्यावेळेस मी या पद्धतीने त्याला केलेले, पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने याला केलं असणार. बट हे यामध्ये 11 प्रश्न तरी असे दिसतात की जे महाराष्ट्राच्या भूगोलावरती आहेत. त्यामध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जात आहेत, तर एक प्रश्न असा होता की जिल्हा आणि तालुका, तर तुम्हाला त्याच्या जोड्या लावायच्या होत्या किंवा हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये, हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये, बेसिक प्रश्न. त्यानंतर 2011ची जनगणना. आता 2018 ते 2023 जवळपास तुम्हाला दरवर्षी एक 2 प्रश्न तरी बघायला मिळतात जनगणनेवरती. 2011 जनगणना, कधी ते महाराष्ट्राबद्दलचा डेटा विचारतात, कधी भारतामधला डेटा विचारतात, पण विचारतात. इथेच याच पेपरमध्ये 2018च्या पेपरमध्ये 2 प्रश्न आहेत. 2011 जनगणनेवरती 2 प्रश्न आहेत. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल्ड कास्ट लोकसंख्या किती आहे. सो असे 2 प्रश्न 2011च्या जनगणनेबद्दल विचारले गेलेले होते. त्यानंतर मग महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता, मग ते सह्याद्री पर्वतरांगांबद्दलचा एक प्रश्न आला होता, प्रमुख जलविभाजक. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता. कंप्लीट फॅक्च्युअल क्वेश्चन्स, जे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लगेच टिक करून पुढे जाणार, नाही माहिती आहे तरी तुम्ही सोडून पुढे जाणार पण राईट. पण हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड टाईपचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या मिनरलचे साठे कुठे आहेत. त्यानंतर एक प्रश्न असा होता, 1-2-3 जमातींचे नावं दिले होते आणि ते कोणत्या भागामधले आहेत असा एक प्रश्न आलाय. त्यानंतर मग जालना जिल्हा, हा पूर्ण मॅप बेस्ड क्वेश्चन होता. जालना जिल्ह्याच्या सीमेवरती नेमके कोणते कोणते जिल्हे लागतात. तर हे काही प्रश्न 2018च्या पेपरमध्ये आपल्याला विचारले गेले होते महाराष्ट्राच्या भूगोलातून. आता अजून हे 11 प्रश्न होते जवळपास, आणि 11 प्रश्न सोडून मग बाकी कोणत्या टॉपिकवर आले होते, तर ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक या टॉपिकवरती 2 प्रश्न दिसलेत. एक तर पोर्ट्स, बंदरांवरती एक प्रश्न होता, कोणतेही एक बंदराचं नाव देत आहेत आणि हे बंदर नेमकं कुठं आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातोय. आणि कोकण रेल्वेचा एक तर त्यांनी विचारलेलं होतं की 2 शहरांमधलं म्हणजे मुंबई आणि खाली कोची अशा 2 शहरांमधलं अंतर किती किलोमीटरनी कमी झालेलं आहे. सो अशा पद्धतीचा एक प्रश्न त्यामध्ये विचारला गेलेला होता कोकण रेल्वेबद्दलचा. त्यानंतर भारताच्या भूगोलावरती नद्या या टॉपिकमधून एक प्रश्न आलेला होता. गोदावरी नदी खोऱ्यावरती एक प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि भारताच्या भूगोलामध्ये शेती या टॉपिकवरती एक प्रश्न, शेती या टॉपिकवरती पण 1-2 प्रश्न बघायला मिळतात. तर कोणत्या भागांमध्ये तलाव सिंचन म्हणजे टँक इरिगेशन कोणत्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते अशा प्रकारचा एक प्रश्न त्यामध्ये विचारला गेलेला होता. तर 2018च्या पेपरमध्ये हे 15 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आता एक्झॅक्टली काय प्रश्न आहेत, त्यांचे काय उत्तर आहेत, हा पुढे अभ्यासाचा भाग झालाच. बट एक आयडिया यावरून येते की नेमके काय टॉपिक्स आहेत ज्यावरती प्रश्न विचारले जातात. तसंच आता 2019च्या पेपरमध्ये आपण आलो. टोटल 15 प्रश्न आहेत. 15पैकी 13 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरती होते. महाराष्ट्राच्या भूगोलावरती डायरेक्टली आपल्याला टोटल 15 प्रश्न बघायला मिळतात. तर ह्या 15 प्रश्नांमध्ये आता 13 प्रश्न आपण जर म्हणतोय महाराष्ट्राच्या भूगोलावर,
तर कोणते प्रश्न होते? एक जोड्या लावावरचा प्रश्न आला होता, धातू आणि जिल्हा किंवा हे धातू जे आहेत ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते धातू सापडतात. त्यानंतर डोंगर रांगा, महाराष्ट्रातील डोंगर रांगा आणि त्यामध्ये मग उत्तरेकडून दक्षिणेकडे सिक्वेन्स लावा असा एक प्रश्न होता. त्यानंतर पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडे असणारा कोणता तालुका आहे हा एक प्रश्न विचारला होता. जोड्या लावावरती अजून एक प्रश्न किंवा एका कॉलममध्ये त्यांनी वेगवेगळे पुळण म्हणजेच बीचेसचे नावं दिले होते आणि दुसऱ्या कॉलममध्ये जिल्ह्यांचे नावं होते आणि आपल्याला ते जोड्या लावायचे होते की कोणती पुळण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठार म्हणजेच महाराष्ट्र प्लॅटू यावरती 2 प्रश्न होते. त्याच पेपरमध्ये 2 प्रश्न होते. एक तर त्यांनी विचारलं होतं महाराष्ट्र पठाराची लांबी किती आहे आणि दुसरं त्यांनी विचारलं होतं की महाराष्ट्र पठारामध्ये कोणते कोणते नदी खोरे आहेत. सो तशा पद्धतीचा एक प्रश्न अगेन टॉपिक्स मी तुम्हाला सांगतोय बट बेसिकली हे प्रश्न आपल्याला दिसतात. त्यानंतर मग सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला कोणता हा एक प्रश्न आणि त्याच टॉपिकवर जलविद्युत प्रकल्प या टॉपिकवरती अजून एक प्रश्न जोड्या लावा हा प्रश्न होता किंवा एका बाजूला प्रकल्पांचे नावं दिलेले आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा. तो हे प्रश्न आपल्याला जलविद्युत प्रकल्पावरती दिसतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशी कोणती नदी आहे ज्याला रिफ्ट व्हॅली रिव्हर म्हणू शकतो म्हणजे खच दरीमधून वाहणारी नदी कोणती हा एक प्रश्न होता. जसं आपण आधी बोललो 2011च्या जनगणनेवर जवळपास दरवर्षी 1-2 प्रश्न विचारले जात आहेत. इथे 19च्या पेपरमध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती असा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये कोणता पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजेच रेन शॅडो रिजन कोणता आहे, क्लायमेट या टॉपिकवर, महाराष्ट्रातील हवामान अशा टॉपिकवरून तो प्रश्न आला होता. अक्षांश रेखांश हा एक सिलेबसमध्ये पॉईंट दिलेला आहे. तर महाराष्ट्राचा नेमका अक्षवृत्तीय विस्तार किती आहे म्हणजे किती डिग्री पासून किती डिग्री लॅटिट्यूड पर्यंत महाराष्ट्र आपल्या नकाशामध्ये आहे. तो हे प्रश्न आपल्याला 2019च्या पेपरमध्ये बघायला मिळतात. आता नेमकं हे प्रश्न अवघड आहेत का सोपे आहेत तर तसं बघायला गेलं तर हे प्रश्न आपण म्हणू शकतो की एकदम सोपे नाही पण एकदम जास्त अवघड पण नाही. सो थोडं मॉडरेट टाईपचे प्रश्न राहतात. काही काही एकदमच स्ट्रेट फॉरवर्ड राहतात आणि काही काही जे आहेत ते थोडेफार आपल्याला फॅक्ट ओरिएंटेड जास्त बघायला मिळू शकतात. बट ओव्हरऑल 15 पैकी जर 13 प्रश्न आपल्याला या एका पार्टमधून या विषयाचा एक भाग आहे ना तो महाराष्ट्राचा भूगोल तर एका भागामधून 13 प्रश्न जर मिळतात तर नक्कीच हा एक जर व्यवस्थित आपण प्रिपेअर केला तर आपल्याला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर मग उरलेले 2 प्रश्न शेती या टॉपिकमधून होते जे डायरेक्टली महाराष्ट्राशी रिलेटेड नाही जनरल टाईपचे होते. जसं प्राणी आणि प्रजाती यांच्या जोड्या लावा असा एक प्रश्न होता म्हणजे एक तर ॲनिमल आणि तो कोणत्या ब्रीडचा आहे. आणि त्यानंतर मग स्थलांतरित शेती शिफ्टिंग कल्टिवेशन वेगवेगळ्या भागांमध्ये काय काय नावं आहेत स्थलांतरित शेतीचे त्यावरती प्रश्न होता. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काय काय नावं आहेत. तर हा तुमचा 2019चा पेपर होता. आता याच पद्धतीने आपण येऊ पुढच्या पेपरकडे 2020 मधला जो पेपर होता यामध्ये देखील टोटल 15 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. 15 प्रश्न त्यात भारताचा भूगोल जनरल भारताचा भूगोल त्यावरती आपल्याला 4 प्रश्न दिसत आहेत आणि महाराष्ट्राचा भूगोल त्यावरती 8 प्रश्न दिसत आहेत. 8 प्रश्न. आता हे जे 8 प्रश्न होते हे नेमके कोणते प्रश्न होते. पुन्हा सलग तिसरा पेपर चालू आहे आपला 2020चा पेपर आपण बघतोय. त्यामध्ये बघा सलग आपल्याला काय दिसतंय 2011 जनगणना 2011 जनगणना 3 प्रश्न आपल्याला त्यावरती बघायला मिळतात. पहिला प्रश्न 2011 जनगणना तिथे लोकसंख्या घनता आणि त्यानुसार आपल्याला पहिले 5 जिल्हे लावायला सांगितले. त्यानंतर 2011च्या जनगणनेवर गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे असा प्रश्न विचारला. पुन्हा तिसरा प्रश्न विचारला लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो 2011 विरुद्ध 2001 जनगणना म्हणजे 2001 मध्ये जी जनगणना झाली आणि 2011 तर त्यामध्ये कंपॅरिझन नेमकं कसं आहे सेक्स रेशोचं. सो असे 3 प्रश्न विचारले गेले सेन्ससवरती आणि बाकी मग एक मल्टी स्टेटमेंट प्रश्न होता. 3 वाक्य दिलेले होते. मावळ भागावरती प्रश्न होता. तिथला जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. एक प्रश्न होता दरे कसा टेकड्या कोणत्या भागामध्ये आहेत. एक जोड्या लावावरती प्रश्न आला होता. औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा किंवा वेगवेगळे औष्णिक विद्युत केंद्र आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये. अगेन
हे असे जे प्रश्न राहतात, स्पेशली जे जोड्या लावा टाईपचे जे प्रश्न आहेत, त्यामध्ये आपल्याला एक सरळ सरळ अप्रोच काय राहतो की आपल्याला एक यादी प्रिपेअर करून ठेवायची, किंवा ठीक आहे पुळण आणि जिल्हा ना, तर मग ह्या महत्त्वाच्या काही 15 पुळण आहेत, पण 15 बीचेस आहेत आणि त्याचा जिल्हा कोणता, सो ते मी लर्न करून ठेवतो. त्यानंतर मग थर्मल पॉवर प्लांट्स, औष्णिक विद्युत केंद्र, ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते आहेत ते एक यादी तयार करून ठेवतो. त्यानंतर मग जलविद्युत प्रकल्प, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते प्रकल्प आहेत. त्यानंतर महत्त्वाचे धातू, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते धातू बघायला मिळतात. सो यावरून काय होते की आपल्याला असं पण नाही की सगळे पार्ट असले तरच आपल्याला ह्याचं उत्तर येणार आहे. तर बऱ्याच वेळेस असं होतं की एखादे किंवा एखाद दोन जरी माहिती असेल त्यामधले तरी आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, राईट. त्यानंतर राज्यामध्ये जे वेगवेगळे घाट आहेत त्यावरती एक प्रश्न आला होता. आणि आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये तापी पूर्णा नदी खोऱ्यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. तर हे असे 8 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती बघायला मिळतात 2020च्या पेपरमध्ये. त्यानंतर मग भारताच्या भूगोलावर आपण जे म्हणतोय 4 प्रश्न नेमके कोणते होते, तर भारतातील नद्या या टॉपिकवरती एक प्रश्न आहे. भारतातील धातू, कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे धातू सापडतात. त्यानंतर मग हिमालयाच्या भागामध्ये ज्या खिंडी आहेत, माउंटेन पासेस, त्यावरती एक प्रश्न आहे. आणि इथे देखील आपल्याला 2011 जनगणना आणि त्यामध्ये SC लोकसंख्या भारतामध्ये किती आहे त्या पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता. याआधी त्यांनी असाच प्रश्न महाराष्ट्राबद्दल विचारला होता मागच्या पेपरमध्ये. पण 2020च्या पेपरमध्ये मग बघायला गेलं तर इकडे 1 प्रश्न आणि इकडे 3 प्रश्न, म्हणजे टोटल 4 प्रश्न, म्हणजे 15 प्रश्नापैकी 4 प्रश्न तर डायरेक्ट जनगणनेवरती आपल्याला तिथे बघायला मिळतात. नंतर मग शेती या टॉपिकवरती एक जो प्रश्न होता, हरित क्रांतीनंतर पीक उत्पादन, हरित क्रांतीनंतर कोणत्या पिकाचं सगळ्यात जास्त उत्पादन झालेलं आहे किंवा कोणत्या पिकाच्या उत्पादनामध्ये जास्त वाढ झालेली आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि त्यासोबतच भारतामध्ये जे वेगवेगळ्या मृदा आहेत त्यावरती एक प्रश्न 2020च्या पेपरमध्ये आला होता. आणि मग एन्व्हायरमेंट या टॉपिकशी रिलेटेड एक प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. तर ओव्हरऑल हे आपले 15 प्रश्न, त्यापैकी 8 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती आणि 4 प्रश्न भारताच्या भूगोलावरती बघायला मिळतात. पुढच्या पेपरमध्ये आलो आपण, 2021चा पेपर आहे हा, आणि त्यामध्ये देखील आपल्याला टोटल किती 15 प्रश्न दिसतात. आता हे जे 15 प्रश्न आहेत या 15 प्रश्नांमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती 7 प्रश्न विचारले गेलेले होते. कोणत्या प्रकारचे प्रश्न होते, पुन्हा सलग 4था पेपर चालू आहे, 18 पासून आपण बघणं चालू केलेलं आहे. तर 2011 जनगणनेमध्ये शहरीकरणाबद्दल, महाराष्ट्रातील शहरीकरणाबद्दल एक प्रश्न आला होता. त्यानंतर मग जिल्हा आणि सिंचन योजना किंवा वेगवेगळ्या जिल्हा आणि त्या भागामध्ये इरिगेशन प्रोजेक्ट्स किंवा इरिगेशन स्कीम्स कोणत्या कोणत्या आहेत तो एक प्रश्न होता. महाराष्ट्रातील मृदेचे वर्गीकरण, त्यावरती एक प्रश्न विचारला गेलाय. कोकणाच्या भागामध्ये ज्या खाड्या आहेत त्या खाड्यांबद्दल एक प्रश्न आहे, क्रीक्स त्याला म्हणतात. देन गोदावरी नदीच्या उपनद्या, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या गोदावरी नदीच्या उपनद्या आणि त्यांची लांबी किती आहे त्या पद्धतीचा एक प्रश्न होता. हा एक थोडा फॅक्च्युअल प्रश्न होता. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे औद्योगिक विभाग आणि त्या औद्योगिक विभागांमध्ये असणारे औद्योगिक क्षेत्र, तर या पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये बघायला मिळतो. सो असे 7 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारले गेलेले होते. तसंच मग आता इकडे वाहतूक या टॉपिकवर 2 प्रश्न आलेले होते. यामध्ये पुन्हा म्हणजे महाराष्ट्राचं भूगोल, त्यामध्ये एक पॅटर्न आपल्याला लक्षात येतोय. त्यासोबतच वाहतूक या टॉपिकमध्ये देखील आपल्याला एक पॅटर्न दिसतो की बंदरे म्हणजे पोर्ट्स आणि कोकण रेल्वे, म्हणजे मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये ह्या 2 टॉपिकवर रिपीटेडली प्रश्न विचारले गेलेले आहेत. इथे त्यांनी एक नॅशनल हायवेवरती एक प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय महामार्ग आणि बंदरे. सो असे 2 प्रश्न आपल्याला ट्रान्सपोर्ट या टॉपिकबद्दल तिथे दिसत आहेत. त्यानंतर पॉप्युलेशन, लोकसंख्या, आता हे वेगळं का ठेवलंय कारण अपार्ट फ्रॉम महाराष्ट्रामध्ये जे लोकसंख्या आहे किंवा महाराष्ट्रामध्ये 2011 जनगणनेबद्दलचा जो डेटा आहे महाराष्ट्रामधला, ते सोडून बाकी पण विचारलं जात आहे. जसं इथे आपण बघितलं तर लोकसंख्या या टॉपिकवरती 2 प्रश्न आहेत. एक आहे 2011 जनगणना आणि त्यामध्ये भारताची लोकसंख्या घनता किती आहे असा एक प्रश्न होता. आणि दुसरं म्हणजे एक ट्रेंड विचारला होता. थोडा आता प्रश्नांची पद्धतही बदलत चाललेली आहे.
तर 1981 ते 2011 या काळामध्ये लोकसंख्येचा नेमका ट्रेंड काय राहिलेला होता, काय नेमका आढावा काय लोकसंख्येचा आहे. सो असे प्रश्न यामध्ये विचारले गेलेले आहेत. आणि हे सोडून अदर या टॉपिकमध्ये आपल्याला 4 प्रश्न, इतर अजून कोणते प्रश्न आहेत तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांमधून कोणती लाईन जाते, अक्षवृत्ताची कोणती लाईन जाते. त्यानंतर हवामानाच्या वर्गीकरणावरती एक प्रश्न आहे, क्लायमेट क्लासिफिकेशन. त्यानंतर मग एक प्रश्न नैसर्गिक वायू आणि कोणत्या राज्यांमध्ये त्याचे साठे आहेत असा एक प्रश्न आहे. आणि भूकंप तीव्रता क्षेत्र, भूकंप तीव्रता क्षेत्र म्हणजे अर्थक्वेक इंटेन्सिटी झोन, सो यावरती एक प्रश्न आहे. असे टोटल 4 प्रश्न यामधून अदर म्हणजे हे तर झालंच, हे सोडून अजून कुठे प्रश्न आहेत तर हे प्रश्न आहेत. तर टोटल 15 प्रश्न 21च्या पेपरमध्ये देखील आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे इथपर्यंत 4 पेपर जे आपण बघितले ऑन एन ॲव्हरेज आपल्याला 15 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये तिथे दिसत आहेत. आता 2022च्या पेपरमध्ये आलो आपण. 2022च्या पेपरमध्ये इथे आपल्याला टोटल 12 प्रश्न या टॉपिकमधून, भूगोलाच्या या टॉपिकमधून 12 प्रश्न दिसतात. त्यापैकी महाराष्ट्राच्या भूगोलावरून 4 प्रश्न विचारले गेले होते. आता नेमके कोणते प्रश्न होते महाराष्ट्राच्या भूगोल या टॉपिकवरून? पहिले तर महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर पर्वतरांग कोणती, अशी कोणती पर्वतरांग आहे जी महाराष्ट्रामधून दक्षिण उत्तर गेलेली आहे, किंवा आपण म्हणू की उत्तर दक्षिण म्हणजे नॉर्थ साऊथ अशा पद्धतीची कोणती पर्वतरांग आहे. त्यानंतर मग महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकं कुठे सापडतात लोह खनिजाचे साठे, हा एक प्रश्न होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान कोणत्या भागामध्ये राहते महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि राज्यातील हवामानासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत. सो अशा प्रकारचा कॉन्सेप्च्युअल प्रश्न देखील या पेपरमध्ये विचारला गेलेला होता. असे 4 प्रश्न आपल्याला 2022च्या पेपरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलामधून दिसतात. आता ते सोडून अजून कोणते प्रश्न होते तर शेती या टॉपिकवरती 3 प्रश्न होते. कोणते प्रश्न होते? पहिले तर जे शेतीचं बाजारीकरण जे आपण म्हणतो, कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, त्यावरती एक प्रश्न होता. त्यानंतर कोणतं असं पीक आहे ज्याला, कोणतं असं क्रॉप आहे ज्याला सुवर्ण तंतू म्हणतात, गोल्डन फायबर ज्याला म्हणतात, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नेमक्या शेतीच्या काय समस्या आहेत त्यावरती एक प्रश्न विचारला गेलेला होता. मग तो तुम्ही वरती महाराष्ट्राच्या भूगोलामध्येही काउंट करू शकता किंवा वेगळ्या शेती या टॉपिकमध्ये काउंट करू शकता. बट हे प्रश्न आहे. वाहतूक या टॉपिकवरती पुन्हा बंदरांवरती एक प्रश्न आहे, किंवा बंदरांची नावं दिली होती आणि कोणता पश्चिम किनाऱ्यावरील बंदर आहे असा एक प्रश्न त्यामध्ये होता. नंतर लोकसंख्या या टॉपिकमधून एक प्रश्न, ग्रामीण भागामध्ये जी लोकसंख्येमध्ये जी घट होती आहे तर त्यामागचे काय कारण आहेत, सो यावरती एक प्रश्न होता. म्हणजे थोडंफार आता पद्धत बदलताना पण दिसते की पूर्ण असं नाही की सगळे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, थोडेफार कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्सही त्यामध्ये आहेत. आणि अदर हे सोडून अदर असे 3 प्रश्न आपल्याला दिसतात. एक तर आहे भिलाई ही जी जागा आहे, भिलाईमध्ये आपल्याला एकतर काय बघायला मिळतं, एक पॉवर प्लांट बघायला मिळतो. सो भिलाई कुठे आहे असा एक प्रश्न. उकाई धरण कोणत्या नदीवरती आहे हा एक प्रश्न. त्यानंतर वेगवेगळे उद्योगधंदे, वेगवेगळे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय काय आहेत, असं जोड्या लावा टाईपचा एक प्रश्न आहे, उद्योगधंदे व त्यांची वैशिष्ट्ये. सो असे टोटल किती 12 प्रश्न आपल्याला या 2022च्या पेपरमध्ये तिथे दिसत आहेत. आता 2023 हा जो शेवटचा जो पेपर आहे 2023, तर या पेपरमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले गेले तर टोटल 10 प्रश्न इथे आपल्याला दिसतात. आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती त्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारलेले आहेत. 4 प्रश्न नेमके कोणते होते? एक तर महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळी शिखरं आहेत तर शिखर आणि त्यांची उंची असा एक जोड्या लावा या पद्धतीचा एक प्रश्न आहे. त्यानंतर मग दख्खन पठार आणि त्या भागामध्ये कोणते खडक आहेत असा एक प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला होता की तुम्हाला घर बनवायचं असेल तर दख्खन पठाराच्या भागामध्ये कोणत्या खडकाचा वापर केला जाईल. सो तशा पद्धतीचा एक प्रश्न होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे वनांचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ फॉरेस्ट, त्यावरती एक प्रश्न होता. आणि पुन्हा हा एक प्रश्न पुन्हा रिपीट झालेला होता, महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आणि मग ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा असं जोड्या लावा पद्धतीचा एक प्रश्न त्या पेपरमध्ये होता. त्यानंतर शेती या टॉपिकमधून एक प्रश्न होता, एक प्रश्न जो बेसिकली धवल क्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन वरती हा प्रश्न आला होता. त्यानंतर लोकसंख्या या टॉपिकमधून एक प्रश्न, पुन्हा 2011 जनगणना,
वेगवेगळ्या राज्यांची नावं दिले होते आणि त्या राज्यांमध्ये लोकसंख्या घनता किती आहे. म्हणजे एकतर इथे आपल्याला माहिती असलं पाहिजे की ओव्हरऑल भारताची लोकसंख्या घनता किती आहे, त्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांची लोकसंख्या घनता किती आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता किती आहे. कारण या तीनही पद्धतीने प्रश्न मागच्या 5 वर्षामध्ये विचारून झालेले आहेत. त्यानंतर मग ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक, इथे जे रोरो वाहतूक असते, रोरो ट्रान्सपोर्ट, त्यावरती एक प्रश्न विचारला होता. आणि अदर क्वेश्चन्समध्ये 2 प्रश्न आपल्याला दिसतात. एकतर त्यांनी राज्य, वेगवेगळे राज्य आणि तिथे कोणती कोणती पर्यटन स्थळं आहेत याबद्दलचा प्रश्न एक विचारला होता. राज्य आणि पर्यटन स्थळे जोड्या लावा पद्धतीचा प्रश्न होता. आणि रायलसीमा पठार नेमकं कुठं आहे, रायलसीमा प्लॅटू ज्याला म्हणता येईल ते कुठे आहे, यावरती एक प्रश्न विचारलेला होता. सो टोटल हे 10 प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे 2021 पर्यंत तरी जवळपास प्रत्येक वर्षी आपल्याला 15 प्रश्न दिसत आहेत. त्यानंतर मग 22 मध्ये थोडासा आकडा तो कमी झाला आणि 23 मध्ये देखील तो आकडा थोडा कमी झालेला आपल्याला दिसतो. 22 मध्ये किती 12 प्रश्न आहेत आणि 2023 मध्ये 10 प्रश्न आहेत. पण ज्या पद्धतीचा हा विषय आहे यामधून प्रश्न विचारण्याची शक्यता नेहमीच खूप जास्त राहणार, कारण महत्त्वाचा विषय आहे. भूगोल म्हणल्यावरती खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे यामधून प्रश्न विचारण्याची पद्धत काय राहते याचा एक आयडिया आपल्याला यामध्ये येते. कमीत कमी एवढं जरी दिसतं की सारखं 2011 जनगणनेवरती प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यामधला सगळा जो डेटा आहे तो व्यवस्थित तयार करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मग सगळे जे आपण पद्धती बघितल्या की बंदरांवरती प्रश्न येत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे धातू, कोणत्या भागात कोणते धातू मिळत आहेत, कोणत्या भागांमध्ये कोणत्या प्रकारचे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे सिस्टमॅटिक वेमध्ये तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आणि एकतर हे ॲनालिसिस एक झालं, पण यासोबतच आपल्याला अजून काही मेसेजेस मिळत आहेत MPSC कडून. MPSC आपल्या मोबाईलवर मेसेज पाठवते का? नाही पाठवत. पण MPSC कडून मेसेजेस मिळत आहेत किंवा काय नेमकं तुम्ही करणं गरजेचं आहे. जसं पहिले जर आपण बघितलं तर खडकांबद्दल मूलभूत माहिती का बरं आवश्यक आहे, आपण का वाचलं पाहिजे, खडकांबद्दलची मूलभूत माहिती जी आहे ती आपण का बरं वाचली पाहिजे. मग असे प्रश्न येत आहेत. द लोकल रॉक किंवा महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागांमध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. मग आता महाराष्ट्रामध्ये नेमके कोणत्या कोणत्या प्रकारचे खडक आहेत हे जर माहिती नसेल आपल्याला तर अशा प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकू का? नाही देऊ शकणार. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमके जे खडक आहेत त्याबद्दलची एक बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे असं MPSCने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर मग मानवी भूगोल जो आपण म्हणतो, ज्याला ह्युमन जॉग्राफी आपण म्हटलं ना, जनगणनेवरती सारखे प्रश्न आहेत. मग नेमके कोणत्या टॉपिक मधले प्रश्न आहेत किंवा कोणत्या पद्धतीचे ते प्रश्न आहेत, तर मानवी भूगोल या टॉपिक मधले हे प्रश्न आहेत. मानवी भूगोलाचे महत्त्व. आता इथे त्यांनी असा प्रश्न दिला होता किंवा एका साईडला राज्यांची नाव आहेत आणि दुसऱ्या साईडला त्या राज्यांची लोकसंख्या घनता किती आहे असा एक प्रश्न विचारला होता. जर आपल्याला मानवी भूगोल माहिती नसेल किंवा यामधल्या मूलभूत संकल्पना माहिती नसेल तर या पद्धतीचे प्रश्न टॅकल करणं त्यामध्ये अवघड होणार आहे. नंतर भारतातील व महाराष्ट्रातील पिकांची माहिती महत्त्वाची आहे हे सांगितलं MPSCने. का बरं महत्त्वाचे? कारण असे प्रश्न येतात. किंवा सुवर्णतंतू, कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात असा एक प्रश्न त्यांनी विचारला होता. मग हे गरजेचं आहे, पिकांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जे खनिज साठे आहेत ते तर खूपच महत्त्वाचे आहेत, कारण सारखे प्रश्न विचारले जातात किंवा खनिज साठे. मग आता हा प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? लोह खनिजाचे साठे. मग हे आपल्याला आयडिया याची असणं गरजेचं आहे, खनिज साठ्यांबद्दलची आयडिया. तसंच महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत त्यांचा अभ्यास खूप जास्त गरजेचा आहे. का? कारण हे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न जे विचारले जातात त्यामधून आपल्याला एक क्लॅरिटी येते किंवा खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो. मग आता आपल्याला माहिती पाहिजे, एक्झॅक्ट आकडे जरी लक्षात नसले तरी एक अंदाज तरी असला पाहिजे की नेमकं कोणत्या नदीची लांबी किती आहे अंदाजे. कधी कधी तर डायरेक्टच विचारलं जातात, आकडे देऊन जर विचारलं तर मग अजून स्पेसिफिक होऊन जाईल. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत त्यांचा अभ्यास करणं आपल्याला
तिथे गरजेचं आहे. आणि नकाशाचं महत्त्व यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ देखील घेऊन येणार आहोत. पण नकाशाचं महत्त्व आपल्याला हे अशा प्रश्नांमधून दिसतंय. एकतर आता आपण जो बोललो रायलसीमा पठारावरती डायरेक्ट एक मॅप बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेमध्ये कोणता पर्वत किंवा डोंगर आहे असा प्रश्न विचारला होता. महाराष्ट्राच्या पश्चिमेस आपल्याला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणते डोंगर आहेत, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे कोणता डोंगर आहे, दक्षिणेच्या भागात कोणता डोंगर आहे. सो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि हे कधी माहिती होणार, जेव्हा आपण नकाशाचा व्यवस्थितपणे अभ्यास करू. त्यामुळे नकाशाचं महत्त्व हे खूप जास्त यामध्ये आपल्याला दिसतंय. तर इथपर्यंत हा एक ओव्हरऑल ॲनालिसिसवाला पार्ट आपण बघितला, ज्यामध्ये 2018 पासून 2023 पर्यंत नेमके कशा पद्धतीचे प्रश्न भूगोल या विषयामधून विचारले गेले, नेमका भूगोल या विषयाचा सिलॅबस काय ठेवला गेलेला आहे आणि त्या सिलॅबसला अप्रोच करण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे, असे कोणते मेसेजेस MPSC कडून दिले जात आहेत त्या पेपर्समधून, किंवा हे वाचा हे वाचा. सो त्या गोष्टी आपण या सेशनमध्ये डिस्कस केलेल्या आहेत इथे. आणि जसं आपण आधी बोललो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स बघायला मिळतील. तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अजून बाकीच्या ज्या डिटेल्स प्रोव्हाइड केल्या जातील किंवा बाकीचे आपले व्हिडिओ येत राहतील त्या व्हिडिओची तुम्हाला एक प्रकारे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर इथपर्यंत जे बघितलं आपण त्या व्यवस्थित विचार करा. एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत ते समजून घ्या, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला पुढे त्याची मदत होईल. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.